नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमीला किडनॅप केलेलं असतं आणि किडनॅपरने 10 लाख रुपयाची मागणी केलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पैशांची जमवाजमव आकाश करत असतो. घरामध्ये जेवढी कॅश असते तेवढी आता एका बॅगमध्ये ठेवलेली असते, पण ती कॅश 10 लाख रुपये झालेली नसते. तेव्हा आकाश म्हणत असतो, अथर्व, हे बघ, आपल्याला 10 लाख रुपये द्यायचे आहेत आणि घरामध्ये जेवढी कॅश होती ना तेवढी मी या बॅगमध्ये टाकलेली आहे. त्यामुळे आपल्याला आता 10 लाख रुपयाला अजून थोडी रक्कम कमी पडते. त्यामुळे ती रक्कम आपल्याला बँकेतून आणावी लागणार आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, ठीक आहे, मी आत्ताच बँकेमध्ये जातो आणि उरलेली रक्कम घेऊन येतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, तू एकटा जाऊ नकोस, मला सुद्धा यावं लागेल. आपल्या अकाउंटंट बरोबर बोलून घे. आपल्याला लवकरात लवकर बँकेमधून हवी तेवढी कॅश काढावी लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जात असताना रागिनी म्हणत असते, आकाश, आकाश, एक मिनिट थांब. अरे, एवढे सगळे पैसे देतोयस त्याला, त्या किडनॅपरला जर तू हे पैसे दिलेस आणि त्यानंतरला त्याने भूमीला मारलं तर तो काही करू शकतो, तो किडनॅपर आहे. तेव्हा तू एक काम कर, तू गायकवाड सरांना फोन कर ना, तू पोलिसांमध्ये जा, त्यांची मदत घे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा म्हणत असते, या भूमीला किडनॅप केले, तिच्याबरोबर जे काही होतंय ते बघून मला किती आनंद होतोय. पण हा आकाश तिला सोडवण्यासाठी 10 लाख रुपये देतोय. एवढे पैसे द्यायची काय गरज आहे? त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमीचे हाल होत आहेत ना, ते बघूनही ते पौर्णिमाला आनंदच होत असतो. ती म्हणते, जाऊ दे, त्या भूमीचं काय व्हायचं ते होऊ दे, तेवढीच माझ्या अभिजितच्या आत्म्याला शांतता मिळेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते आकाशला, पोलिसांमध्ये जा. अथर्वला सुद्धा तेच वाटत असतं. अथर्व म्हणत असतो की आकाश, आई बरोबर बोलते, आपण पैसे देऊन सुद्धा जर त्या किडनॅपरने भूमिताईला काही केलं तर आपण एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. तेव्हा मानसी म्हणत असते, पण मी काय म्हणते, त्या लोकांनी आपल्याला क्लिअर कट सांगितलंय की पोलिसांमध्ये जायचं नाही म्हणून. 10 लाख रुपये द्यायचे आणि भूमीला घेऊन जायचं असं आपल्याला सांगितलंय ना, मग तरीसुद्धा आपण पोलिसांना सांगून रिस्क का घ्यायची? तेव्हा आकाश म्हणतो, मला सुद्धा तेच म्हणायचं आहे. मी पोलिसांना आताच काही सांगू शकत नाही. मी 10 लाख रुपये देऊन मी बघणार आहे ते लोक भूमीला सोडणार आहेत का, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते करू. असं म्हणून आकाश आणि अथर्व बाहेर पडतात आणि इथे मानसीसुद्धा क्षितिजाला घेऊन आता रूममध्ये गेलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते, काय गं पौर्णिमा, मी तर या भूमीला किडनॅप केलेलं नाही आहे, मग माझ्याशिवाय अजून त्या भूमीचा कोण दुश्मन असेल, त्याने तिला किडनॅप केली असेल. तेव्हा पौर्णिमा म्हणते, बघा नाही, पण त्या भूमीच्या बाबतीत जे झाले ना ते योग्यच झाले. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी म्हणते, एक मिनिट. रागिनी बंटीला फोन करते आणि म्हणत असते की बंटी, मी तुला एक फोटो पाठवते, जरा त्याबद्दल माहिती काढ. माझी सून आहे, तिला काही लोकांनी किडनॅप केले, नक्की कुणी किडनॅप केले ना हे शोधून काढायचं आहे, असं आता रागिनी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी थोडी हालचाल करत असते, तिला तिथून सुटायचं असतं. तेव्हा तिथे अभिजित येतो आणि म्हणत असतो, एक मिनिट, कशाला एवढी हालचाल करतेस? पैसे दिले ना आम्हाला 10 लाख रुपये, की लगेच तुला सोडणार आणि मग तू तुझ्या नवऱ्याबरोबर जा. आम्ही काही तुला इथे कायमचं ठेवायला नाही आणले, थोडे दिवस इथे राहा असं पण म्हणत नाही. 10 लाख रुपये आम्हाला दिले की तू लगेच निघून जा, तोपर्यंत थोडासा धीर धर. हालचाल करायची एवढी काही गरज नाही आहे, आम्ही तुला काहीच करणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी बोलण्याचा प्रयत्न करत असते. ती इकडे अभिजितला खुणवते करून, ती इथे आता बोर्ड दाखवते आणि म्हणते की मला पाणी प्यायचं आहे. अंगठा दाखवते आणि पाणी प्यायचं आहे अशी खाणाखुणा करते. तेव्हा इथे अभिजितला वाईट वाटतं. आता तो अभिजितसारखाच दिसणारा आहे, पण त्याचं नाव आहे बलराम. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलराम बघतो तर भूमीला पाणी प्यायचं असतं. तेव्हा तो स्वतः पाणी मागतो आणि त्याचबरोबर भूमीला इथे स्वतःच्या हाताने पाणी प्यायला देतो, म्हणजे अगदी तिला पाजतो. पण इथे प्रेक्षकांनो, बलराम किती चांगला आहे ते आपल्याला बघायला मिळतं. पण मग बलराम इतका चांगला असून तो असा का वागला? त्याने नक्की हे सगळं किडनॅपिंग वगैरे का केलंय? तो असा का वागतोय? ते सुद्धा आपण बघणारच आहोत, पण पुढे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पाणी वगैरे प्यायला दिल्यानंतर लगेचच अभिजित तिच्या तोंडाचा रुमाल वरती करणार असतो. तेव्हा भूमी म्हणते, अभिजित, तू का करतोयस असं? तुला हे सगळं करून काय मिळतंय सांग ना?
तू इथे मला किडनॅप करून ठेवलेस आणि खंडणी किती मागितलेस? फक्त 10 लाख रुपये. सांग हे तुझं काय चाललं आहे? हे रागिनी आत्या आणि तुझं नवीन काही कारस्थान आहे का ते सांग. हे बघ अभिजित, आणि मुळात तू जर जिवंत आहेस तर तू घरी का आला नाहीस रे? तू जर जिवंत आहेस तर सगळ्यात आधी तू घरी यायला हवं आहेस ना? तू घरी नाही आलास आणि तू इथे असं मला किडनॅप करून ठेवलेस. आधीसुद्धा खूप वाईट वागलेस तू अभिजित, आतासुद्धा तसंच वागतोयस का? आधी तू मला सांग, तू तर या जगात नव्हतास ना, मग तू जिवंत कसा? काय नक्की घडलंय ते सांग बरं. तेव्हा अभिजित म्हणतोय, कोण अभिजित? बलराम म्हणतो, मी अभिजित नाही आहे, कळलं ना? माझं नाव अभिजित नाही आहे. आणि त्यानंतर भूमी म्हणते, गप्प बस तू अभिजित, मला माहिती आहे तू अभिजितच आहेस. आणि तू जर जिवंत होतास मुळात तर तू घरी यायला हवं होतंस. असं मला इथे किडनॅप करून ठेवलेस आणि आकाशकडे तू खंडणी मागितलीस. तुला पैशांची गरज आहे, बरोबर ना? मग फक्त 10 लाख रुपये खंडणी मागितलीस तू. तेव्हा इथे बलराम म्हणत असतो, एक एक मिनिट, हे काय चाललंय तुझं? काय बोलतेस तू अभिजित अभिजित? मी कुणी अभिजित वगैरे नाही आहे तुमचा, कळलं ना? अभिजित का बोलतेस मला? तेव्हा भूमी म्हणते, कारण तू अभिजित आहेस, बरोबर ना? रागिनी आत्याने तुझं काही नवीन कारस्थान आहे का आम्हाला लुबाडण्यासाठी, पैसे काढण्यासाठी? अभिजित खरं खरं सांग. तेव्हा इथे आता बलराम म्हणत असतो, हे बघ, मी अभिजित नाही आहे, मी आत्ताच सांगतोय तुला. तेव्हा इथे भूमी म्हणते, माझा विश्वास बसणार नाही आहे, तू अभिजितच आहेस. तेव्हा इथे आता बलराम म्हणतो, तू खोटं बोलतेस, खोटं. मला माहिती आहे तू इथे मला फसवण्याचं काम करतेस. तेव्हा बलराम बरोबर जो एक दुसरा मुलगा असतो तो म्हणत असतो की बलराम, अरे ही आहे ना, इथून हिला सुटायचं आहे म्हणून मुद्दामून आपल्याला डिस्ट्रॅक्ट करते, ही नातं जोडू पाहते, पण अजिबात इमोशनल व्हायचं नाही आपण. पैसे घेतल्याशिवाय हिला सोडायचंच नाही, आपल्याला इमोशनल करण्याचा प्रयत्न करते म्हणून नातं जोडू पाहतेस ना? तेव्हा भूमी म्हणते, नाही, मी तेव्हा खोटं बोलत नाही आहे. हे बघा, अभिजित माझा धीर, रागिनी आत्यांचा मुलगा, तो खूपच जास्त वाईट होता. पैशांसाठी त्याने मला आणि आकाशला मारण्याचा खूप वेळा प्रयत्नसुद्धा केला होता आणि तो हुबेहूब यांच्यासारखाच दिसतो. मला तर वाटतंय हाच अभिजित आहे. तेव्हा इथे आता तो माणूस म्हणतो की नाही, पण हा तर अभिजित नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, तुमचा विश्वास बसत नाही आहे का माझ्यावरती? एक काम करा, माझं सोशल मीडिया अकाउंट आहे ना, ते तुम्ही उघडून पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला अभिजितची प्रोफाईल दिसेल. तो तरी फोटो बघा, म्हणजे तुमचा विश्वास बसेल की मी बोलते ते खोटं नाही आहे. म्हणजे मी विनाकारण नातं जोडू पाहत नाही आहे. जे काही खरं आहे तेच मी तुम्हाला सांगते. अभिजित माझा धीर, रागिनी आत्यांचा मुलगा, पण तो अजिबात चांगला नव्हता. विश्वास बसत नसेल ना, तर एकदा माझी प्रोफाईल ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही अभिजितचा फोटो बघा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी म्हणत असते, आणि जर तसं नाही झालं ना, जर मी खोटं बोलत असेन असं तुम्हाला वाटलं, तर तुम्ही खंडणीची रक्कम आहे ना, ती वाढून मागा. मी वाढून मागेन खंडणीची रक्कम तुमच्यासाठी. पण आता आधी तुम्ही तो फोटो बघा अभिजितचा, मग तर तुमचा विश्वास बसेल ना. तेव्हा इथे आता बलराम म्हणत असतो, नाही, मला काही पैसे वगैरे वाढवू नको, मला 10 लाख रुपयेच हवे आहेत. पण आता हे सगळं काय नाटक आहे ना हे अभिजितचं, ते आता मला बघायचंच आहे. नक्की खरं बोलतेस की खोटं, ते सुद्धा बघायचं आहे. तेव्हा अभिजित आपल्या माणसाला सांगतो, बघ रे त्याचा फोटो बघ आणि बघ ही खरं बोलते की खोटं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तो माणूस आपला मोबाईल काढतो, त्याच्यावरती आता भूमी महाजन या आता अकाउंटवरती जाऊन तो बघत असतो अभिजितची प्रोफाईल. तेव्हा त्याला धक्काच बसतो. तो म्हणत असतो की दादा, अरे ही बरोबर बोलते, हा बघ अभिजित पटवर्धन हुबेहूब तुझ्यासारखा दिसतोय. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अभिजितचे बरेचसे फोटो असतात आणि महत्त्वाचा फोटो असतो ते म्हणजे अभिजित आणि पौर्णिमाचा. अभिजित आणि पौर्णिमाचा फोटो इथे आता तो माणूस दाखवतो आणि म्हणतो, हे बघ, हा आहे अभिजित पटवर्धन, अरे तुझ्यासारखाच दिसतोय रे. तेव्हा इथे तो माणूस आता फोन घेतो आणि त्याच्यामध्ये असलेला अभिजित आणि पौर्णिमाचा जो सेल्फी असतो तो बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता तो माणूस म्हणत असतो, बलराम, नाही नाही, म्हणजे हा माणूस माझ्यासारखा दिसतोय हे बरोबर आहे, पण हा मी नाही आहे, मी हा माणूस नाही आहे. हा कोण आहे मला माहिती नाही. हा तुझा धीर असेल, पण मी नाही आहे. मी तर कोकणातला साधासुधा मुलगा आहे, बलदेव, बलदेव नाईक. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अभिजित म्हणत असतो की मी तुझा धीर नाही आहे, कळलं ना? तेव्हा प्रेक्षकांनो, त्याचा दोस्त म्हणत असतो, अरे पण बघ ना, हुबेहूब तुझ्यासारखाच दिसतोय ना, म्हणजे तुमचा धीर हा चांगला नव्हता का? तेव्हा भूमी म्हणते, नाही, माझा धीर अजिबात चांगला नव्हता. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता तो फोटो बघतो आणि म्हणत असतो की हा अभिजितचा फोटो आहे, पण मी अभिजित नाही, मी बलदेव आहे, बलदेव. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी म्हणत असते आपल्या मनामध्ये की हा माणूस अभिजित असूच शकत नाही, कारण याने मला किडनॅप केलं, ते सुद्धा एकदम साध्या पद्धतीत. मी स्वतःहून जणू काही ह्याच्याबरोबर आले. याला वाटते की याने मला किडनॅप केले. आणि अभिजित खूपच जास्त चंड होता, या गोष्टींमध्ये खूपच जास्त हुशार होता. त्याने जर पैसे मागितले असते ना, तर 10 लाख रुपये नाही, 10 कोटी मागितले असते आणि आकाशने माझ्यासाठी ते दिले असते, हे सुद्धा त्याला माहिती आहे. हे बिचारे साधे लोक आहेत, म्हणून तर मागून मागून 10 लाख रुपये मागितलेत ना, असं भूमी आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पैशांची जमवाजमव झालेली असते, 10 लाख रुपये रेडी करून ठेवलेले असतात. तेव्हा पौर्णिमा मनामध्ये म्हणत असते की आकाश पण ना 10 लाख रुपये वाया घालवतोय त्या भूमीसाठी अजून काय काय करेल ना, काही सांगता येत नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अरे पण मी काय म्हणते, तो माणूस फोन करत नाही आहे, मग त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, पोलिसांना सांगूया, पोलीस जाऊ दे ना हे पैसे घेऊन. त्यानंतर प्रेक्षकांनो, अथर्व म्हणत असतो की आकाश काय करायचं, गायकवाड सरांना तरी सांगायचं का, त्यांची मदत घ्यायची. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही नको अथर्व, अरे आपण पोलिसांना फोन केला आणि जर त्या किडनॅपरला कळलं आणि त्यांनी जर काही चुकीचं पाऊल उचललं भूमीच्या बाबतीत, तर आपल्याला कितक्यावरती पडेल ते. तेव्हा नाही, नको, आताच काही करायला नको, आपण त्यांच्या फोनची वाट बघूया, त्यांनी आपल्याला पैसे घेऊन कुठे बोलावले हे तरी आपल्याला कळेल ना, आपण त्या ठिकाणी पैसे घेऊन जाऊ आणि भूमीला परत घेऊन येऊ. तेव्हा मानसी म्हणते, तसंच करा, त्यांनी आपल्याला सांगितलं आहे ना पोलिसांकडे जाऊ नका म्हणून, मग पोलिसांकडे काही जायची गरज आहे असं मला वाटत नाही, रिस्क घ्यायची काही गरज नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव सारखा सारखा तो फोटो बघत असतो आणि म्हणत असतो की हा अभिजित आहे का, अभिजित पटवर्धन, पण मी बलदेव आहे, मी अभिजित नाही आहे तुमचा. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्याच्याबरोबरचा माणूस म्हणत असतो की तुमचा अभिजित खूपच जास्त डेंजरस होता रे, म्हणजे यांना घरातल्या माणसांना मारण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, कसा तुमचा अभिजित. तेव्हा भूमी म्हणते, खूपच जास्त चंड, खूपच जास्त वाईट. अभिजित म्हणजे वादळ होतं, वादळ. पैशांसाठी एखाद्या माणसाचा जीव घ्यायला सुद्धा तो मागे पुढे बघणार नाही. रागिनी आत्यांचा मुलगा, रागिनी आत्या आणि अभिजित दोघेजण एकमेकांची मदत करायचे, दोघेजण एकमेकांच्या कारस्थानामध्ये एकमेकांना मदत करायचे. त्या अभिजितने मला आणि आकाशला, माझ्या नवऱ्याला, खूप वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता, खूप वेळा प्रयत्न केले, पण देवी आईच्या कृपेने सगळे प्रयत्न त्याचे फेल झाले आणि मी आणि माझा नवरा आकाश आम्ही नेहमी एकत्रच राहिलो. तेव्हा इथे बलदेवचा मित्र म्हणत असतो की ह्या जगामध्ये 7 माणसं एकसारखी दिसतात हे मला माहिती आहे, पण मी हे फक्त ऐकलं होतं की 7 माणसं एकसारखी दिसतात म्हणून, पण आज बाबा मी बघितलं सुद्धा, म्हणजे बलदेव आणि अभिजित हे दोघेजण किती सारखे दिसतात ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, पण अजिबात अभिजित चांगला नव्हता, तो खूपच जास्त डेंजरस होता, त्याने मला आणि आकाशला खूप वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता, खूपच डेंजरस आहे तो. आता तरी तुम्हाला कळलं ना की मी खोटं बोलत नाही आहे म्हणून, म्हणजे इथे नातं जोडू पाहण्यासाठी मी हे सगळं खोटं नाटं बोलते आहे असं तुम्हाला वाटत होतं, पण मी खरं बोलते, मी खोटं नाही बोलत आहे, तुम्ही अभिजितसारखेच वाटलात मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जो बलदेव आहे त्याचा मित्र म्हणत असतो, नाही हो, पण आमचा बलदेव खूपच जास्त चांगला आहे, तो साधा भोळा आहे भरपूर, म्हणजे तुमचा अभिजितसारखा नाही आहे तो. आमचा बलदेव हे सगळं करतोय ना, किडनॅपिंग वगैरे मजबुरीमध्ये करतोय, जर मजबुरी नसती ना तर त्याने हे सगळं कधीच केलं नसतं. तेव्हा भूमी म्हणत असते, मजबुरी, काय मजबुरी आहे तुमची दादा, सांगाल ना. तेव्हा इथे आता त्याचा मित्र म्हणत असतो की तो बिचारा किडनॅप करण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही, पण हे त्याने सगळं केले त्याच्या जवळच्या व्यक्तीसाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, दादा सांगा ना, काय मजबुरी आहे तुमची, काय तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही मला किडनॅप करून ठेवले आहे. हे बघा, मी तुमची बहीण आहे असं समजून तरी निदान सांगा ना, मी तुमची केली तर मदतच करेन, प्लीज माझ्यापासून काही लपवू नका, मला बहीण समजून तरी काय खरं आहे ते सांगा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी त्याच्याशी एकदम व्यवस्थित बोलते, म्हणजे भूमीला माहिती असतं की मला किडनॅप करण्यामागे यांना काय मिळणार आहे, तर पैसेच मिळणार आहेत, पण कशासाठी हवेत. इतकी साधी माणसं एखाद्या व्यक्तीला किडनॅप करून पैसे का मागतात, तर जेव्हा काहीतरी मोठी गरज असते तेव्हाच. तेव्हा इथे
बलदेव म्हणत असतो की मी साधासुद्धा माणूस आहे. बलदेव, माझ्या आयुष्यामध्ये फक्त दोनच व्यक्ती आहेत, माझे आई आणि वडील. आणि घरामध्ये कमवतासुद्धा मी एकटाच. मी बाहेर जे मिळेल ते काम करतो. म्हणजे मी दिवसभर काम करतो, त्याच्यामधून जे काही मला पैसे मिळतील ते घरी घेऊन जायचं. त्याच्यामध्ये आई बरोबर आमचं घर चालवत होती. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण अचानकपणे एक दिवशी माझ्या आईची तब्येत बिघडली. माझ्या आईची तब्येत बिघडली. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले की आईचं खूप मोठं ऑपरेशन करायचं आहे. एवढं मोठं ऑपरेशन की त्याला खूप जास्त खर्च येणार आहे. मग तेव्हाच मी ठरवलं, जेवढा आईला आता खर्च होणार आहे आपण तेवढं काम करायचं. मी दिवस रात्र मेहनत करत होतो, पण तेवढे पैसे काही जमा होत नव्हते. आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. आणि मग मी काही लोकांकडे पैसेसुद्धा मागितले. लोकांना म्हणालो की मला आता मदत करा, नंतर मी काम करून तुमच्या सगळ्यांचे पैसे फेडून टाकेन. पण मला इतक्या विनवण्या केल्या, हातापाया पडलो, भीक मागितली, पण कुणीच मला पैसे दिले नाही. कुणीही मला पैशांची मदत केली नाही. आणि मग एक गोष्ट तेव्हा मला कळली की या जगामध्ये गरिबाला किंमत नाही. गरिबाला कुणीही पैशांची मदत करत नाही. आणि प्रेक्षकांनो, अभिजित हा शब्द जो काही बोलला ना, तर एक नंबर खरा शब्द आहे. बलदेव एकदम रियालिटी बोलत होता की गरीब लोकांना इथे कुणीही पैशांची मदत नाही करत, कुणीही देत नाही. आधीच त्याची परिस्थितीने त्याला मारलेलं असतं आणि नंतर लोक इथे त्याला मारून टाकतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अभिजित म्हणतो की गरिबाला किंमत नाही, गरिबाला कोण पैसे देत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मी विचार केला की जाऊ दे, प्रामाणिकपणाने काही होणार नाही आहे. मला आता माझ्या आईचा जीव वाचवायला लागेल आणि त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरीसुद्धा चालेल. आणि तेव्हा मी इथे आता सोशल मीडिया अकाउंटवरती तुझे आणि संकर्षण अधिकारी यांचे फोटो बघितले. आणि जेव्हा तुमचे फोटो बघितले तेव्हा मला कळलं की संकर्षण अधिकारी मला खूप पैसा देऊ शकतो, कारण तो श्रीमंत आहे. म्हणून मी तुला 2-3 वेळा तिथून किडनॅप करण्याचा प्रयत्न केला, पण माझा डाव फसला. त्यानंतरला मला कळलं तू आकाशकडे गेली आहेस आणि आकाशसुद्धा पैसेवाला आहे आणि तो तुझा नवरा आहे. त्याच्यामुळे मी तुला तिथून किडनॅप करण्याचा प्रयत्न केला आणि आता मी त्याच्याकडे 10 लाख रुपये मागितलेत. तेव्हा भूमी म्हणते, पण मग मलाच का? तुला कुठल्या तरी श्रीमंत माणसाला किडनॅप करायचं होतं ना, मग तू ओजसला का किडनॅप केलं नाहीस? ओजसला जरी किडनॅप केलं असतंच ना, तरीसुद्धा संकर्षणने तुला हवे तेवढे पैसे दिलेच असते की. तेव्हा इथे बलदेव म्हणतो की नाही नाही, लहान मुलांना नाही मी किडनॅप करू शकत, कारण मुलं आईसाठी काय असतात ना ते मला बरोबर माहिती आहे. आणि एका मुलाला आईपासून दूर करून मला त्या आईला त्रास द्यायचा नव्हता. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी विचारते ऑपरेशनसाठी किती पैसे हवेत तुला आईच्या? तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की 10 लाख रुपये हवेत. तेव्हा भूमी म्हणते 10 लाख रुपयाने काही होणार नाही. ऑपरेशनचा खर्च फक्त 10 लाख रुपये आहे. पण ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा खूप खर्च असतो. गोळ्या, औषधं, त्यानंतर हॉस्पिटलला जाऊन ट्रीटमेंट करणं, खूपच खर्च असतो. हे बघ, मी तुला 20 लाख रुपये द्यायला तयार आहे. खरंच मी तुला 20 लाख रुपये देईन, पण तुला माझी एक मदत करावी लागेल. तेव्हा बलदेव म्हणतो, काय काय मदत करावी लागणार आहे? तेव्हा इथे भूमीने त्याला आता सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने मदत करायची आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सगळेजण वाट बघत असतात, पण किडनॅपरचा काही फोनच येत नसतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, हे कुठले किडनॅपर आहेत? म्हणजे आता पैशांची जमवाजमव झाली, पण आता कुठे पैसे घेऊन यायचं आहे तेच अजून सांगितलेलं नाही आहे. काय करायचं आपण आता? कुठे पैसे घेऊन जायचं? तेव्हा रागिनी म्हणते, मी काय म्हणते आकाश, अरे तू एक काम कर ना, पोलिसांना सांग ना. अरे बाबा, पोलिसांना सांग आणि त्यांची मदत घे, नाहीतर ते किडनॅपर भूमीला काही करतील हा. तेव्हा इथे रागिनी मनामध्ये म्हणत असते, अरे बाबा जा, तू पोलिसांमध्ये जा ना. म्हणजे एकदा का किडनॅपरला कळलं ना की आम्ही पोलिसांमध्ये गेलोय की ते भूमीला मारून टाकतील आणि मग माझ्या रस्त्यातला काटा आपोआपच बाजूला होईल. जा जा, तू पोलिसांमध्ये जा, असं रागिनी म्हणत असते. तेव्हा इथे आकाश वाट बघत असतो की कधी किडनॅपरचा फोन येतोय. तो म्हणतो, मी पोलिसांमध्ये जाणार नाही. तेव्हा अथर्व म्हणतो, आकाश एक काम करतोस का? तूच त्या किडनॅपरला फोन कर ना आणि विचार की त्यांना सांग की पैशांची जमवाजमव झाली, कुठे पैसे घेऊन यायचं आहे ते विचार. तेव्हा आकाश फोन करतो, पण त्यांचा फोनच लागत नाही. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे भूमी आता दाराजवळ आलेली असते आणि ती म्हणते की आकाश. तेव्हा सगळेजण धावत पळत भूमीकडे येतात.
तेव्हा इथे आकाश भूमीला मिठी मारतो आणि म्हणत असतो की भूमी कशी आहेस तू, सगळं काही ठीक आहे ना, त्यांनी तुला काही केलं तर नाही ना. तेव्हा इथे भूमी म्हणते नाही, त्यांनी मला काहीही केलेलं नाही आहे आकाश. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते अगं पण असं कसं, पैशांची जमवाजमव केले आणि पैसे न घेता त्या लोकांनी तुला सोडलंसुद्धा, तू इथे आलीस तरी कशी. तेव्हा इथे रागिरी म्हणते काय गं, तू अशी कशी आलीस, तुला त्या लोकांनी कसं सोडलं, कशी तिथून बाहेर पडलीस. तेव्हा मानसी म्हणते हे बघा तुम्ही सगळे शांत बसा, ताईला अजून आतमध्ये तरी येऊ दे. ताई तू ये बरं आतमध्ये ये, तू जरा आराम कर आणि मग शांतपणे सांग काय घडलंय ते. तेव्हा इथे आकाश भूमीला आतमध्ये घेऊन येतो. त्यानंतर मानसी पाणी प्यायला देते. तेव्हा इथे मानसी म्हणते ताई घे आधी पाणी पी बरं. तेव्हा भूमी पाणी पिते आणि शांत आता बसलेली असते. तेव्हा सगळेजण विचारतात, अथर्व विचारतो अगं पण ताई तू सुटलीस कशी काय, इथे कशी काय आलीस आणि ते लोक कोण होते, त्यांनी तुला तिथून जाऊ कसं दिलं. तेव्हा इथे भूमी म्हणते सांगते, सगळं सांगते मी अथर्व. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी तिथून निघालेली असते, कारण तिने बलदेव बरोबर डील केलेलं असतं. त्यामुळे ऐकण्यासाठी आता सगळेजण उत्सुक झालेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता एक माणूस आलेला असतो इन्शुरन्स कंपनीमधून आणि तो म्हणतो हे घ्या, अभिजित पटवर्धन यांच्या इन्शुरन्स कंपनीकडून त्यांचे चेक आलेले आहेत, 2 चेक आलेले असतात. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते हे घ्या रागिनी आत्या, अभिजितचे इन्शुरन्स पॉलिसीचे चेक आलेले आहेत, तुमच्या नावाने आलेत. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते अरे देवा, काय करू मी ह्या पैशांचं, ह्या चेकचं मी काय करू. याच्यापेक्षा जर माझा अभिजित परत आला असता तर मला खूप झालं असतं. तेव्हा भूमी म्हणते आत्या कसं असतं ना, वास्तू तथास्तू पण म्हणत्या, त्याच्यामुळे अभिजित कधी पण येऊसुद्धा शकतो. तेव्हा इथे रागिनी म्हणते काय, आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता अभिजित आलेला असतो आणि तो आवाज देतो आई. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अभिजितला बघून रागिनी, आकाश आणि भूमी सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते अरे देवा, या अभिजितला तर मी स्वतः गळा दाबून मारलं होतं, मग अभिजित जिवंत कसा, असा प्रश्न रागिनीला पडलेला असतो. पण प्रेक्षकांनो हे सगळं प्लॅनिंग भूमीने केलेलं असतं रागिनीची वाट लावण्यासाठीचं.